सकाळी 6:30 वाजता अचानक साध्या कपड्यांमधील पोलीस वांगचुक यांच्या स्टेजवर चढले। आजूबाजूने पांढरे पडदे धरण्यात आले आणि सोनम वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष देखील झाला। पण या कारवाईमध्ये नेमकं काय घडलंय ते पाहूया। कारवाईच्या आधी पहाटे 3:30 वाजता पोलिसांच्या टीमला संसदेच्या अधिवेशनाआधी सुरक्षेची मॉक ड्रिल असल्याचं सांगण्यात आलं। याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय। त्यानंतर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना सांगण्यात आलं की जंतर मंतरवर जाऊन 30 सेकंदाच्या आत सोनम वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची कारवाई करायची आहे। त्यानंतर 6:30च्या सुमारास पोलीस तिथे दाखल झाले, पांढरे पडदे लावण्यात आले आणि कुणालाही काही कळायच्या आत सोनम वांगचुक यांना तिथून बाहेर काढण्यात आलं। नीट परीक्षेतील घोळाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून आंदोलन सुरू केलं होतं। वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती। या पार्श्वभूमीवर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। हायकोर्टाने वांगचुक यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची सूचनाही केली होती। आता पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचा दावा केला आहे। पण या कारवाईआधी नेमकं काय घडलं ते पाहूया। कारवाईच्या 1 दिवस आधी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली। सतीश गोलेछा यांच्या जागी अनुराग कुमार हे पोलीस कमिशनर म्हणून दाखल झाले। त्यांनी तातडीने सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहितीही इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे। यानंतर सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना 10 पोलीस कर्मचारी घेऊन संसद मार्ग पोलीस स्टेशनला रात्री 3:30 वाजता बोलावण्यात आलं। यानंतर सकाळी 6:30 वाजता जंतर मंतरवरून वांगचुक यांना हटवण्याचे आदेश देण्यात आले। त्याआधी पोलिसांना अभिजित दिपके आसपास नसेल अशी वेळ निवडण्याची सूचना देण्यात आली। अभिजित दिपके सकाळी 6:30च्या सुमारास फ्रेश होण्यासाठी तिथून निघताच पोलिसांनी फोन जॅमर सुरू केले। बाहेरच ॲम्ब्युलन्स तयार होती। 30 सेकंदांच्या आत पोलिसांनी वांगचुक यांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये नेलं। मात्र पोलिसांनी इथे आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोपही झाला आहे। जो स्टेज के आसपास रोक रहे थे उनको मारा पीटा। ये देखिए यहाँ से मेरा खून निकल रहा है, यहाँ से मेरा खून निकल रहा है। पटका है इन्होंने, मैं पैर वैर सारी चीजें दिखा नहीं सकता आपको, बट मेरा साथी अंदर है, उसका छाती से खून बह रहा है और पीठ से खून बह रहा है। लिटरली इन्होंने मारा पीटा। अंदर जो भी लोग थे बोला कि आप हट जाइए, और सारे पुलिसमैन वेयर इन सिविल ड्रेसेस। वी वर बेगिंग देम कि प्लीज शो अस द ऑर्डर, प्लीज शो अस द कोर्ट ऑर्डर इफ यू हैव अ कोर्ट ऑर्डर, बिकॉज वी विल कंप्लाई। इफ द जस्टिस डिपार्टमेंट वांट्स अस टू कंप्लाई, वी विल कंप्लाई विद दैट। एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके, सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहाँ से उठा लिया। कहाँ लेके गए इसके बारे में? नहीं, हमको कुछ नहीं बताया। उनका सामान, उनकी घड़ी, उनका मोबाइल फ़ोन, उनकी किताब, सारा कुछ स्टेज के बाहर पड़ा हुआ है। सारा कुछ उनका जो एक्टिविटी, उनकी बुक, सारा कुछ सर का पीछे पड़ा हुआ है। तो हमको कोई गारंटी नहीं है कि सर के साथ क्या करने वाले हैं, क्यों ले गए हैं और उनकी क्या मंशा है। कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पण आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी यावेळी सर्व गुप्तता पाळत ही कारवाई केल्याचं स्पष्ट झालंय। तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।